एका खाजगी रुग्णालयात एक रुग्ण अनेक दिवसांपासून बेशुद्ध पडला होता. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याने पहिला प्रश्न विचारला, माझे कुटुंबीय कुठे आहे? मात्र नर्सचं उत्तर ऐकून त्याच्या हृदयात धडकी भरली. नर्स म्हणाली, तुमच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे की याला वाचवायचं असेल तर वाचवा, नाही तर मरू द्या. आम्हाला काही फरक पडत नाही. ज्या कुटुंबासाठी त्याने आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतले त्याच कुटुंबाने त्याला मरायला सोडून दिलं. पण एक गोष्ट त्याला अस्वस्थ करत होती. जर कुटुंबियांनी त्याला सोडून दिलं तर त्याच्या उपचारांचा खर्च कोणी केला? त्याने नर्सला विचारलं की माझ्या उपचारांसाठी पैसे कोणी दिले? नर्सने एका डॉक्टरांच्या केबिनकडे बोट दाखवत सांगितलं, या हॉस्पिटलच्या डॉक्टर मॅडमनी. रुग्ण जड पावलांनी त्या डॉक्टरांच्या केबिनकडे गेला. पण जसे त्याने त्या डॉक्टर मॅडमना पाहिले त्याचे डोळेच विस्फारले. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तो थेट डॉक्टर मॅडमच्या पाया पडला आणि पुटपुटून रडू लागला की मला माफ करा, प्लीज मला माफ करा. पण हा रुग्ण नेमका कोण होता? त्याने असं काय केलं होतं की तो डॉक्टर मॅडमच्या समोर क्षमा मागत होता? आणि ही डॉक्टर मॅडम कोण होत्या ज्यांनी कोणताही नातेवाईक नसतानाही त्याचे प्राण वाचवले? संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी कथा संपूर्ण वाचा. झारखंडमधील जमशेदपूर जवळील एका छोट्याशा गावात संगीता नावाची मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिचे वडील संपन्न होते, त्यामुळे घरात कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती. संगीता आपल्या आई वडिलांची लाडकी होती आणि तिला एक लहान भाऊही होता. ती अभ्यासात हुशार होती आणि तिचे स्वप्न मोठी डॉक्टर होण्याचे होते. तिच्या आई वडिलांनीही तिच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. मात्र जसजशी संगीता मोठी होत गेली तिच्या वडिलांना तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली. एके दिवशी त्यांनी तिला समजावले की बेटा, आता तू मोठी झाली आहेस, आपल्याला तुझ्या लग्नाचा विचार करावा लागेल. हे ऐकताच संगीता स्पष्टपणे म्हणाली की बाबा, मला अजून लग्न करायचे नाही. आधी मला डॉक्टर व्हायचे आहे, त्यानंतरच मी लग्नाचा विचार करीन. संगीताला वडिलांची चिंता समजत होती, पण गावातील लोक काय म्हणतील याचा तिच्या वडिलांना अधिक विचार येत होता. त्यांनी तिला समजावलं की बेटा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण गावात लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. मुलगी मोठी झाली तरी लग्न होत नाही असं म्हणत आहेत. मला हे सहन होत नाही. मी तुला वचन देतो की लग्नानंतरही तुझ्या शिक्षणाला कोणताही अडथळा येणार नाही. वडिलांची काळजी पाहून संगीता लग्नासाठी तयार झाली. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी चांगला जोडीदार शोधण्यास सुरुवात केली आणि अखेरीस सुरेश नावाच्या तरुणाशी तिचे नाते ठरले. सुरेश जमशेदपूरमध्ये राहणारा श्रीमंत कुटुंबातील होता. त्याचे मोठे कुटुंब होते आणि व्यवसायही चांगला चालत होता. सुरेशचे आई वडील आणि त्याचे 2 मोठे भाऊ ज्यांची आधीच लग्न झाली होती असे संपूर्ण कुटुंब मोठ्या घरात एकत्र राहत होते. सुरेशने संगीताचा फोटो पाहताच तिला पहिल्या नजरेतच पसंत केले आणि लग्नासाठी संमती दिली. मात्र लग्नाच्या आधी संगीताच्या वडिलांनी एक महत्त्वाची अट घातली की माझी मुलगी शिक्षण घेऊ इच्छिते. लग्नानंतरही तिच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये. जर तुम्हाला तिच्या शिक्षणाचा खर्च उचलणे शक्य नसेल तर मी स्वतः तो करीन, पण तिचं शिक्षण थांबता कामा नये. सुरेशच्या कुटुंबाने थोडा विचार केला, पण अखेरीस त्यांनी संमती दिली. नंतर मोठ्या थाटामाटात संगीता आणि सुरेशचं लग्न पार पडले. लग्नानंतर संगीता जेव्हा सासरी आली तेव्हा तिला तिथला आनंद आणि ऐश्वर्य संपन्न असं घरगुती वातावरण मिळाले. मोठे घर, प्रेमळ कुटुंब आणि सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. संगीता घरातील सर्वांचे मन जिंकून घेत होती. ती सर्वांसोबत आनंदाने वागत होती आणि घरातील जबाबदाऱ्या देखील उत्तम प्रकारे पार पाडत होती. सुरेश तर आधीच संगीतावर प्रेम करत होता, त्यामुळे त्यांचं नातं आणखीन घट्ट होत गेलं. संगीता लग्नानंतरही आपलं शिक्षण सुरू ठेवू लागली. मात्र काही काळाने तिच्या जाऊंना हे खुपू लागलं. त्यांना हे सगळं सहन होत नव्हतं की घरातील इतर स्त्रिया घरकाम करत असताना संगीता मात्र शिक्षणासाठी बाहेर जात आहे.
सुरेशच्या भावजाईंना हे जाणवत होतं की जर संगीता उच्च शिक्षित होऊन मोठी डॉक्टर बनली तर घरात तिचं स्थान सर्वात वरचं होईल, त्यामुळे त्यांना महत्त्व मिळणार नाही. हीच भीती त्यांच्या मनात घर करू लागली. त्या दोघींनी मिळून संगीता विरोधात कट रचायला सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी घरात लहान सहान अफवा पसरवायला सुरुवात केली की संगीता घरकामात लक्षच देत नाही, दिवसभर बाहेरच असते, कोणासोबत वेळ घालवते कोण जाणे. हळूहळू या अफवा सुरेश आणि त्याच्या आई वडिलांपर्यंत पोहोचल्या. पण सुरेशचे आई वडील संगीताला खूप पसंत करत होते. ते म्हणाले की अशा गोष्टींवर लक्ष देण्याची गरज नाही. संगीता आमच्या शब्दांप्रमाणे वागते, आम्हाला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. सुरेशनेही आपल्या आईचं ऐकलं आणि ही अफवा तिथेच दडपली गेली. पण यावर भावजाईंनी हार मानली का? नाही. त्यांनी आणखी मोठा कट रचायचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी संगीताच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी देण्याचा निर्णय केला. त्या संगीताच्या कॉलेजमध्ये गुपचूप गेल्या आणि तिच्या काही छायाचित्र काढली. त्या छायाचित्रांमध्ये संगीता आपल्या एका वर्गमित्राशी बोलत होती. बस त्यांना हाच बहाणा हवा होता. त्यांनी त्या छायाचित्रांचा विपर्यास केला आणि असे भासवले की संगीता त्या मुलासोबत विशेष नातेसंबंध ठेवते. नंतर त्यांनी घरात हळूहळू अफवा पसरवायला सुरुवात केली. बघा, आपल्या नवीन सुनेचं दुसऱ्याशी काहीतरी सुरू आहे, दिवस रात्र अभ्यासाच्या नावाखाली बाहेर असते, खरं तर ती काय करते कोणालाही ठाऊक नाही. या गोष्टी सुरेशच्या आई वडिलांपर्यंतही पोहोचल्या, पण ते समंजस होते. त्यांनी म्हटलं की आपली सून अशी नाही, आपण या अफवांकडे दुर्लक्षच केलेलं बरं. पण जेव्हा हाच कट सुरेशपर्यंत पोहोचवण्यात आला आणि त्याला त्या छायाचित्रांचा दाखला देण्यात आला, तेव्हा मात्र तो संतापला. तो कोणताही विचार न करता संतापाने संतप्त झाला. त्याने ताबडतोब संगीताला जाब विचारला, हे सगळं काय आहे? तू मला फसवलंस. संगीता त्याला समजावू लागली की सुरेश, हे सगळं खोटं आहे. हा मुलगा माझा वर्गात आहे आणि आम्ही केवळ अभ्यासाविषयी बोलत होतो. तुझ्या भावजाईंनी माझ्या विरोधात कट रचला आहे. पण सुरेशच्या मनात फक्त त्याच्या भावजाईंच्या बोलण्याचे पडसाद उमटत होते. तो काहीही ऐकायला तयार नव्हता. घरात मोठा वाद झाला. संगीताच्या सासर मायेनेही सुरेशला समजावण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी भावजाईंचा डाव यशस्वी झाला. अखेर संपूर्ण कुटुंबाने निर्णय घेतला की आता संगीता घराबाहेर जाऊन अभ्यास करू शकणार नाही. हा निर्णय संगीताच्या मनाला चिरत गेला. ती संतप्त झाली. तिने तात्काळ विरोध दर्शवला. मी लग्नाच्या आधी स्पष्ट सांगितलं होतं की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. मी माझी स्वप्न अधुरे सोडू शकत नाही. सुरेश संतापून म्हणाला, या घरात राहायचं असेल तर तुला शिक्षण सोडावंच लागेल. हे शेवटचं ठरलं आहे. संगीताचं मन पार तुटून गेलं, पण तिने काही दिवस शांत राहून विचार करायचं ठरवलं. 5 दिवस गेले. या काळात संगीता वारंवार सुरेशला समजावण्याचा प्रयत्न करत होती की सुरेश, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं आहे. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार केला नाही. तुझ्या भावजाईंनीच आज डाव रचला आहे. पण सुरेशने तिच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवला नाही. तो पूर्णपणे आपल्या भावजाईंच्या प्रभावाखाली गेला होता. अखेर 5व्या दिवशी सुरेशने तिच्यासमोर अंतिम निर्णय ठेवला. तुला या घरात राहायचं असेल तर शिक्षण सोडावं लागेल, नाही तर तू तुझ्या माहेरी जाऊ शकतेस. घरात सगळे जण बसले होते. वातावरण गंभीर होतं. संगीता काही वेळ शांत राहिली. मग तिने खोल श्वास घेतला आणि एक असं उत्तर दिलं ज्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. जर माझ्या शिक्षणामुळे या कुटुंबाला अडचण होत असेल तर आपण या कुटुंबापासून वेगळे का होऊ नये? सुरेश संतापाने फुटला. तो तिला धमकावत म्हणाला की तू मला कुटुंबापासून वेगळं होण्याची भाषा करत आहेस? तुझी ही हिंमत कशी झाली? तो रागाने तिच्या दिशेने पुढे सरसावला, जणू तिला मारणारच होता. पण त्याच वेळी सुरेशचे आई वडील आणि त्याचे मोठे भाऊ मध्ये आले आणि त्यांनी त्याला रोखले. सुरेश, थांब. आमच्या या घरात कोणत्याही स्त्रीवर हात उचलण्याची परवानगी नाही. सुरेशच्या आई वडिलांनी संगीताच्या वडिलांना बोलावून घेतलं
आणि एक ठराव घेतला. संगीता काही दिवस माहेरी राही. तिथे गेल्यावर तिला समजेल की स्त्रीने कुटुंबाच्या नियमांप्रमाणे वागलं पाहिजे. संगीतासाठी हा निर्णय म्हणजे एका मोठ्या शिक्षेसारखा होता. ती फक्त शिक्षण घ्यायचं स्वप्न पाहत होती, पण या स्वप्नासाठी तिला माहेरी पाठवण्यात आलं. जेव्हा ती वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा तिचे अश्रू थांबत नव्हते. तिने रडत रडत वडिलांना सांगितलं, बाबा, मी आधीच स्पष्ट सांगितलं होतं की मला शिक्षण घ्यायचं आहे, पण या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप लावून माझं शिक्षण थांबवलं. मी तिथे परत जाणार नाही. तिच्या वडिलांनी तिला मिठीत घेतलं आणि एक खोल श्वास घेत म्हणाले की बेटा, आता जे काही होईल ते फक्त तुझ्या इच्छेनुसारच होईल. संगीताचे वडील तिला समजावत होते की बेटा, प्रत्येक घरात छोटे मोठे वाद होतात. याचा अर्थ असा नाही की तू लग्न तोडण्याचा निर्णय घे. पण संगीता दृढ निश्चयाने म्हणाली, बाबा, तुम्हाला वाटत असेल की मी चूक करते तर एक गोष्ट लक्षात ठेवा. मी आधीच सांगितलं होतं की मला शिक्षण घ्यायचं आहे आणि स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे. जर सुरेश आणि त्याचं कुटुंब माझ्या शिक्षणाला स्वीकारू शकत असतील तर मी त्याच्या घरी परत जाईन. अन्यथा मी माझं शिक्षण सुरूच ठेवेन. मग त्यासाठी कोणतीही किंमत द्यावी लागली तरीही हरकत नाही. संगीताचा आत्मविश्वास पाहून तिचे वडील स्तब्ध झाले. त्यांनी तिचा निर्णय स्वीकारला. महिने गेले, 6 महिने उलटून गेले, पण या 6 महिन्यात सुरेशने एकदाही फोन केला नाही, ना तिला परत आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी संगीताच्या वडिलांनीच पुढाकार घेतला आणि सुरेशच्या आई वडिलांना फोन केला. समधीजी, मुलांना समजवा, एका छोट्या गोष्टीवरून घर मोडणं योग्य नाही. सुरेशच्या आई वडिलांनी मोठा श्वास घेत उत्तर दिलं, आमचीही हीच इच्छा आहे. पण सुरेश आपल्या हट्टावर ठाम आहे. तो म्हणतोय की जर संगीता या घरात परत आली तर तिला शिक्षण सोडावं लागेल. संगीताच्या वडिलांनी शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं, जर तुमचा मुलगा आपल्या निर्णयावर ठाम असेल तर माझी मुलगीही तिच्या निर्णयावर ठाम आहे. ती शिक्षण घेणार, कोणत्याही परिस्थितीत. परिस्थिती अजूनच बिकट होत गेली. हळूहळू परिस्थिती एवढी टोकाला पोहोचली की सुरेशने संगीताला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. सुरेशच्या आईवडिलांना ठाऊक होतं की तो संगीतावर अतूट प्रेम करतो, पण आपल्या भावजईंच्या कटात अडकून त्याने आपल्या प्रेमाचाच त्याग केला. शेवटी दोघांचाही घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर संगीता पूर्णपणे आपल्या शिक्षणात रमून गेली. सुरेशच्या आठवणी तिला कधीकधी अस्वस्थ करत, पण ती स्वतःला सावरायची. तिला ठाऊक होतं की आता तिच्या पुढे एकच मार्ग आहे, आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणं. वेळ सरत गेला. वर्षांनंतर संगीता कठोर मेहनतीने आणि समर्पणाने एक प्रसिद्ध डॉक्टर बनली. या 8 वर्षात तिच्या वडिलांनी तिला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला अनेकदा दिला, पण प्रत्येक वेळी तिने स्पष्ट नकार दिला. आता ती केवळ एक यशस्वी डॉक्टरच नव्हती, तर तिने स्वतःच्या कमाईतून एक मोठं रुग्णालय उभारलं होतं, जिथे ती गरीब रुग्णावर मोफत उपचार करत असे. आणि मग एक दिवस एका संध्याकाळी ती हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करत होती. तेवढ्यात इमर्जन्सी वॉर्डमध्ये धावपळ उडाली. डॉक्टर मॅडम, एका रुग्णाला फारच गंभीर अवस्थेत आणण्यात आला आहे. त्याचा अपघात झाला आहे. संगीता तातडीने ऑपरेशन थिएटरच्या दिशेने धावली. तिने स्ट्रेचरवर पडलेल्या त्या जखमी रुग्णांकडे पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तो सुरेश होता. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता. शरीरभर गंभीर जखमा होत्या. तो पूर्णपणे बेशुद्ध होता. संगीताने स्वतःला सावरलं आणि रिसेप्शनिस्टला बोलावलं. ताबडतोब सुरेशच्या कुटुंबियांना फोन करा. त्यांना सांगा की त्याचा अपघात झाला आहे. त्याला पाहायला लवकरात लवकर या आणि उपचारासाठी पैसे भरा. रिसेप्शनिस्टने लगेचच फोन लावला. दुसऱ्या बाजूला आवाज आला, सुरेश? कोण सुरेश? आम्ही कोणत्याही सुरेशला ओळखत नाहीत. त्या कुटुंबाने ज्यासाठी संगीताला कधीच सोडून दिलं होतं, त्यांनी आज त्याच सुरेशला ओळखण्यास नकार दिला होता. रिसेप्शनिस्ट संगीताच्या केबिनमध्ये आली आणि हळू आवाजात म्हणाली की डॉक्टर मॅडम, आम्ही सुरेशच्या घरी फोन केला, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना कोणताही सुरेश माहीत नाही.
संगीताच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि वेदना एकाच वेळी उमटल्या. तिला विश्वास बसत नव्हता की सुरेशच्या कुटुंबाने इतक्या सहजपणे त्याला नाकारलं. पण मग तिला वाटलं कदाचित त्यांनी आपला फोन नंबर बदलला असे आणि फोन चुकून कोणाच्या तरी दुसऱ्याच्याकडे गेला असे. हीच शक्यता लक्षात घेऊन तिने एक निर्णय घेतला. सुरेशचा पूर्ण खर्च रुग्णालयाच्या वतीने केला जाईल. अखेर हे रुग्णालय तिचंच होतं. ती स्वतः सुरेशची विशेष काळजी घेऊ लागली. 5 दिवस असेच निघून गेले आणि शेवटी एके दिवशी सुरेशला शुद्ध आली. त्याने नर्सकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, माझ्या कुटुंबियांना बोलवता का? नर्सने हळूच उदासीनतेने उत्तर दिलं की सर, आम्ही तुमच्या घरी फोन केला होता, पण त्यांनी सांगितलं की त्यांना कोणताही सुरेश माहीत नाही. हे ऐकताच सुरेश हादरला. त्याच्या शरीरात एका क्षणासाठी एक वेदनादायक शांतता पसरली. काय? हे कसं शक्य आहे? त्याने थरथरत्या हाताने नर्सकडे पाहिलं आणि विचारलं, मग माझ्या उपचारांचा खर्च कोण करतंय? नर्सने सौम्य हसू देत उत्तर दिलं, तुमच्या पूर्ण उपचाराचा खर्च हॉस्पिटल करत आहे. तुम्ही कोणतीही चिंता करू नका. सुरेशच्या मनात वादळ उठलं. त्याने नर्सकडे ती नंबरची यादी मागितली ज्या नंबरवरून फोन केले होते. जसे त्याने ती यादी पाहिली त्याच्या डोळ्यांनी अविश्वासाने पाहिलं. हे नंबर त्याच्या मोठ्या भावांचे होते. तेच भाऊ ज्यांच्यासाठी त्याने आपल्या पत्नीलाही सोडून दिलं होतं, आज त्यालाच नाकारत होते. एका क्षणात तो पूर्णतः कोसळला. त्याने नर्सला थरथरत्या आवाजात विचारलं, माझ्यावर उपचार कोणता डॉक्टर करत आहे? मला त्यांना भेटायचं आहे. नर्सने डॉक्टरांच्या केबिनकडे इशारा करत सांगितलं, डॉक्टर मॅडम त्यांच्याकडे जा, त्या तुमची काळजी घेत आहेत. सुरेश धडपडत लटपटत्या पावलांनी त्या केबिनकडे निघाला आणि मग त्याने दार उघडलं. समोर पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समोर संगीता होती. तिच्या डोळ्यात कोणतीही द्वेषाची भावना नव्हती, फक्त एक शांत स्थिर भाव होता. संगीता हळू आवाजात म्हणाली, बसा, कसं वाटतंय आता? हे ऐकताच सुरेश फुटफुटून रडू लागला. त्याने झटपट तिच्या पायांना स्पर्श केला आणि विनवू लागला, संगीता, मला माफ कर. मी पूर्ण जग पाहिलं आणि आता समजतंय की मी किती मोठी चूक केली. संगीताने शांतपणे उत्तर दिलं, मी ही दुनिया आधीच पाहिली होती सुरेश, म्हणूनच मी तुला या हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतलं. आपलं नातं खूप वर्षांपूर्वीच संपलं होतं, पण काही आठवणी होत्या ज्या आजही माझ्या मनात जिवंत होत्या. म्हणूनच मी तुझा इलाज केला. सुरेशच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. थँक्यू संगीता, खरंच खूप मोठे उपकार केलेस माझ्यावर. पण मग संगीताच्या मनात एक विचार आला. तिने शांतपणे विचारलं, सुरेश, माझे सासू सासरे कसे आहे? सुरेशचा चेहरा अचानक उतरला. त्याने थोड्या वेळाने शांततेत उत्तर दिलं, जेव्हा आपला घटस्फोट झाला त्यानंतर 6 महिन्यातच त्यांची तब्येत खालावली. ते शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होते की बेटा, तू खूप मोठी चूक करतोयस, पण मी त्यांचं ऐकलं नाही आणि मग ते निघून गेले. संगीता हतबंब झाली. तिच्या मनात दुःखाची एक तीव्र लाट उसळली. पण सुरेश पुढे सांगत राहिला, ते गेल्यानंतर आणि जेव्हा तू माझ्या आयुष्यात निघून गेलीस तेव्हा मी माझ्या भावांसोबत राहायला सुरुवात केली. पण आता समजतंय, ज्यांच्यासाठी मी तुला सोडलं त्याच भावांनी आज मला ओळखायलाही नकार दिला. तो एक क्षण थांबला आणि मग म्हणाला, माझ्या वाट्याला आलेली संपत्तीही त्यांनी आपल्या नावावर करून घेतली. ते म्हणाले की जेव्हा तुला लग्न करायचं नाही तर या संपत्तीचं तू काय करणार आहेस? त्याने जड श्वास घेतला आणि दुःखाने म्हणाला, आज मला सगळ्यांचे खरे चेहरे दिसले संगीता. संगीता काही वेळ गप्प बसली. तिने सुरेशकडे पाहिलं. तिला जाणवलं सुरेशने आजपर्यंत दुसरं लग्न केलं नव्हतं. त्याच्या डोळ्यात एक खोल पश्चाताप होता. तिने हळू आवाजात विचारलं, जर तुला इतकाच पश्चाताप होत असेल तर तू माझ्याजवळ का आला नाहीस? सुरेशने आपले ओले डोळे वर केले. त्याच्या आवाजात असहाय्यता होती. मी येणार होतो, पण कोणत्या तोंडाने आलो असतो? मीच तो माणूस होतो ज्याने तुला ठुकरावलं होतं. त्या भावांसाठी
ज्यांनी आज मला नाकारलं आहे. इतकं बोलून तो पुन्हा फुटफुटून रडू लागला. संगीता यावेळी स्वतः आपल्या खुर्चीतून उठली, सुरेशच्या जवळ गेली आणि हलक्या हाताने त्याच्या खांद्यावर थोपटली. ती शांतपणे म्हणाली, सुरेश, जे झालं ते झालं. आता त्या वेदनांना मागे सोड आणि पुढचं आयुष्य आनंदाने जग. सुरेशने निराशेने डोकं खाली झुकवलं आणि हळू आवाजात म्हणाला, आता या आयुष्यात उरलं तरी काय आहे संगीता? मी सगळं गमावून बसलोय. फक्त तुझ्या त्या पैशांची परतफेड करायची आहे, ज्या पैशांनी तू माझा उपचार केला आहेस. त्यानंतर नशीब जिथे नेईल तिथे निघून जाईल. संगीता काही वेळ स्तब्ध उभी राहिली. तिने त्याच्याकडे खोल नजरेने पाहिलं आणि मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, आयुष्य अजून संपलेलं नाही सुरेश. जर तुला वाटत असेल तर आपण पुन्हा एकत्र राहू शकतो. सुरेश आश्चर्यचकित झाला. त्याने अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तू तू खरंच मला पुन्हा स्वीकारायला तयार आहेस? संगीता हलकसं हसली आणि म्हणाली, हो, कारण मी आजही तुझ्यावर प्रेम करते आणि मला वाटतं तुझ्या मनातही माझ्यासाठी जागा अजून आहे. नाहीतर तू आतापर्यंत दुसरं लग्न केलं असतंस. सुरेशच्या डोळ्यात अश्रू पुन्हा ओसंडून वाहू लागले. त्याने पटकन संगीताला मिठी मारली. दोघंही हमसून रडू लागले. काही वेळाने संगीताने आपल्या वडिलांना फोन केला आणि आनंदाने सांगितलं, बाबा, मला सुरेश पुन्हा सापडला आणि मी त्याच्याशी पुन्हा लग्न करणार आहे. हे ऐकताच तिच्या वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्यांना खूप मोठा आनंद झाला, कारण इतक्या वर्षांपासून संगीता एकटीच होती आणि समाजातील लोक तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. आता जेव्हा ती पुन्हा सुरेश सोबत संसार करणार होती, तेव्हा सगळं ठीक होईल. आणि मग काही दिवसातच संगीता आणि सुरेशचा मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. सुरेश आता संगीता सोबत हॉस्पिटलमध्येच काम करू लागला. तो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सांभाळायचा आणि संगीता पेशंटची सेवा करायची. तेव्हा सुरेशच्या भावांना आणि वहिनींना ही बातमी समजली. सुरेशने पुन्हा संगीता सोबत लग्न केलं आहे. त्यांना भीती वाटू लागली, काहीतरी गडबड आहे. तो पुन्हा आपली प्रॉपर्टी मागायला येईल का? पण सुरेशने स्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्ही निर्धास्त राहा. मला तुमच्या संपत्तीशी काहीही देणं घेणं नाही. माझी खरी संपत्ती म्हणजे संगीता आणि ती मला पुन्हा मिळाली आहे. त्याच्यानंतर सुरेशने कधीही आपल्या जुन्या कुटुंबियांशी कोणताही संबंध ठेवला नाही. तो आणि संगीता दोघंही संपूर्ण आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि समाधानाने जगले. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? अहंकार आणि बाहेरच्या लोकांच्या प्रभावामुळे नाती तोडू नये. खरी श्रीमंती पैशात नसते, तर प्रेम आणि विश्वासाच्या नात्यात असते. वेळेच्या आधीच कोणत्याही निर्णयाचा पश्चाताप होऊ नये याची काळजी घ्यावी. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशा आणखी सुंदर कथा वाचण्यासाठी लाईक करा, फॉलो करा. पुन्हा भेटू एका नवीन हृदयस्पर्शी कथेसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.